नमस्कार शेतकरी मित्रांनो, इंडियन ॲग्रिकल्चर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आमच्या घरी आम्ही भरपूर दिवस जवळजवळ 2.5-3 वर्ष झाले सांभाळ केलेली ही गाय आहे. मित्रांनो, आज शेवटी ही एका पिलाला जन्म देणार आहे. तर आज तिची पिलाला जन्म द्यायच्या अगोदरची ही धडपड तुम्हाला पाहायला मिळत असेल. ह्या देशी गाय आहे. हे देशी गाय म्हणून ह्या गायीला ओळखलं जातं. मित्रांनो, ती पलीकडे तुम्हाला मागे व्हिडिओमध्ये दिसत असेल तर ही तिची आई आहे आणि 1 नंबरला जन्मलेली ही त्या पलीकडल्या गायीची ही कालवड आहे ना. आज ती सुद्धा एका पिलाला जन्म देत आहे. मित्रांनो, तर ह्या दोन्ही गायी आपल्या घरच्याच आहेत आणि मागं तुम्हाला व्हिडिओमध्ये एक खोंड दिसत असेल तर तो त्याच गायीचा 3 नंबरचा वासरू आहे आणि 2 नंबरला खोंड झाला होता तो पण आपण विकलेला आहे. तर 1 नंबरचे समोर दिसते ती गाय कालवड वेळेला झालेली आहे, ती त्याच गायीची आहे आणि 3 नंबरचा खोंड तुमच्या समोर एकाच गायीचे तुम्हाला दिसत आहे. मित्रांनो, आता ही गाय आपली वेळेला झालेली आहे. जवळजवळ हिनं 10 महिने घेतले. मित्रांनो, साधारणतः गाई 9 महिने 9 दिवसामध्ये वेते, पण हिने 9 महिने जवळजवळ 25 दिवस घेतलेले आहेत. तर बघूया आता काय होतंय. दिवस पूर्णपणे घेतलेले आहेत तिनं. बऱ्याच जणांचं म्हणणं आलं की तुमची तारीख चुकली असेल, पण तारीख वगैरे काही चुकलेली नव्हती. मित्रांनो, काही माहिती घेतल्यानंतर मग लक्षात आलं की काही जनावरे हे 9 महिने 9 दिवसाच्या वरती सुद्धा जास्त काळ घेतात. आता मित्रांनो, ती बसायला जागा हुडकत आहे बघा आणि आता दमलेली आहे थोडीशी. ती थोड्या वेळामध्ये बसेल आणि बसल्यानंतर मग तिची डिलिव्हरी व्यवस्थितरित्या होऊन जाईल. मित्रांनो, या ठिकाणी आपण बघत असाल की गाईला व्यवस्थित प्रकारे सांभाळणं गरजेचं आहे, कारण जर ताकद वगैरे जर भरपूर असेल तर डिलिव्हरीच्या टाईममध्ये त्यांना त्रास होत नाही, सर्व काही व्यवस्थित होत असते आणि या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे गाई ज्यावेळेस गाभण राहते त्यावेळेस 2-3 महिन्यापासूनच तिची सगळी काळजी घेणं आपल्याला गरजेचं असतं. म्हणजे बरेच जण दूध वाढण्यासाठी वगैरे किंवा जे जर्शी वगैरे असं विकतात ते काय करतात तर लास्टला पेंड लावणे किंवा जास्त कास वाढाय म्हणून गोळ्या वगैरे, तर या सगळ्या काही करायची गरज नाही. मित्रांनो, देशीसाठी तर तुम्हाला काय करायचं, गाभ राहिल्यानंतर ना जसं समजलं तुम्हाला की गाय गाभणे, तेव्हापासूनच तिला खुराक लावायचा आहे, जेणेकरून तो खुराक त्या गायीच्या स्वतःच्या वाढीसाठी देखील महत्त्वाचा असेल. तसेच तिच्या आतल्या जे पिल्लू आहे त्या पिल्लाच्या वाढीसाठी सुद्धा आपल्याला एक्स्ट्रा खुराक दिला जाणं गरजेचं आहे, जेणेकरून ह्या पिलाची तसेच तिची देखील चांगल्या प्रकारे वाढ होईल. मित्रांनो, तर आम्ही दररोज सरकी पेंड आणि भुस्सा ही जवळजवळ ही 3 महिन्याची गाभण असल्यापासून हिला देतो. सरकीमुळे ताकद राहते बॉडीमध्ये चांगली आणि जनावरांना धष्टपुष्ट राहतं. मित्रांनो, तब्येत वगैरे चांगली राहते. आता मित्रांनो, तुम्ही गाय खाली बसलेली दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. या ठिकाणी ती आता तिच्या पिलाला जन्म द्यायचा प्रयत्न करत आहे. अतिशय खूप ताकद लागते मित्रांनो सगळ्या गोष्टींसाठी आणि सहनशीलता देखील जनावरांमध्ये कशा पद्धतीने असते बघा. अगदी नैसर्गिक पद्धतीने या ठिकाणी डिलिव्हरी होताना तुम्हाला दिसत असेल. मित्रांनो, खूप वेट केलेला आहे. आता बघूया आज काय आपल्या गायला या खोंड होणार का कालवड. बऱ्याच जणांचा तर्क असतो की वरचे दिवस जर घेतले, म्हणजे 9 महिने 9 दिवसून सुद्धा जास्त दिवस घेतले तर खोंड होतो. तर बघूया काय होतं आहे, आज खोंड होतो आहे की कालवड. तर आपल्याला त्याच्यातून समजेलच आज काय होते काय नाही ते. ह्या गाईला मित्रांनो वळू जो भरला होता तो वैभव काळेबाग म्हणून माळशिरस या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडे असलेला जो वळ आहे कोसा तो भरलेला होता. अगदी सुंदर वळ आहे मित्रांनो. आणि ते विशेष म्हणजे ते घरी येतात, वळूला घेऊन घरी येतात आणि घरीच गाय भरवली जाते. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची गायीला त्रास वगैरे होत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बघूया. दुसरा एक पॉईंट आपल्याला बघायचा आहे की आज गाई आहे ते जे वासरू होणार आहे ते बैलासारखं होते का गायीसारखं होते. तर मित्रांनो, तुम्हाला वासरू झाल्यानंतर कळेलच की वासरू दिसायला कसं आहे. त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की बैलाप्रमाणे वासरू झाला आहे का गायीप्रमाणे.
मित्रांनो करूया वेट, काय होतं बघूया. गायला त्रास तर भरपूर होत आहे. मित्रांनो व्हिडिओ पाहत असताना एक गोष्ट अशी म्हणावीशी वाटते की जर खरंच खिल्लारप्रेमी तुम्ही असाल, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल तर, जेणेकरून तुमच्यासाठी मी अशाच पद्धतीने नवीन व्हिडिओ बनवत राहू. लाईक मित्रांनो यासाठी असते की जेवढे ह्या व्हिडिओजला लाईक येतील तेवढा हा व्हिडिओ जास्त जणांपर्यंत पोचतो. त्यासाठी लाईक करा, हे त्यामागचा उद्देश आहे, बाकी काही नाही. जर तुमच्या काय शंका असतील, तुम्हाला कोणत्या गोष्टींवरती व्हिडिओ पाहिजे असतील तर त्याविषयी सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये करू शकता. जोपर्यंत मित्रांनो डोळे येत नाहीत वासराचे बाहेर, तोपर्यंत आपण त्याला पुश करू शकत नाही, म्हणजे त्याला ओढू शकत नाही आपण बाहेर. जे एकदा काय वासराचे डोळे बाहेर आले तर डोळे बाहेर आल्यानंतर मग आपण त्याला हाताने ओढू शकतो. पण डोळे बाहेर येईपर्यंत आपण काय करू शकत नाही. ती पूर्णपणे ताकद लावते मित्रांनो. गाई पहिल्यावर आहे, पहिल्यावर असल्यामुळं थोडंसं जरा त्रास होतो त्याला. आता ज्यावेळेस त्याचे डोळे बाहेर येतील त्यावेळेस आपण त्याला ओढू शकतो बाहेर मित्रांनो.